नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका मराठी विषयाची सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयाच्या ही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कम्युनिटी गाईडलाईनमध्ये आपल्याला वेळापत्रक दिलेले त्यानुसार आपण सर्व प्रश्नपत्रिका त्या दिवशी अपलोड करणार आहोत. उद्या हिंदीचा पेपर आहे. हिंदीची प्रश्नपत्रिका आपल्याला उद्यासाठी मिळणार आहे. इयत्ता 9वी मराठी. प्रश्न पहिला. यामध्ये आपल्याला एक उतारा दिलेला आहे, तो वाचायचा आहे. नात्याची घट्टवीण या पाठावर आधारित आणि त्यानंतर यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची कृती उत्तरं लिहायची. बघा, या ठिकाणी मी आपल्याला लिहून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वाचूनही दाखवते. व्यवस्थित ऐका आणि पहा, म्हणजे आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका ही सोडवलेली मिळेल. प्रश्न पहिला. आकृती पूर्ण करा. नात्याच्या घट्टविणीसाठी योजलेली विशेषणे. 4 विशेषणं आपल्याला या ठिकाणी लिहायची. ती आहेत नाजूक, भक्कम, मुलायम, धारदार. उतार्यातच ती वैशिष्ट्ये आलेली आहेत. पुढचं. नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये. ती आहेत 1. न कळत विणली जाणारी. दुसऱ्या चौकटीत लिहायचे प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी. तिसऱ्या चौकटीत जवळीक साधणारी आणि चौथ्यामध्ये कधी स्वकीय तर कधी परकीय होणारी. पुढची कृती आहे आकलनासाठी. वर्गीकरण करा. जन्माने प्राप्त नाते आणि सानिध्याने प्राप्त नाते. बघा, या ठिकाणी जन्माने प्राप्त नाते आहेत आई, बहीण, भाऊ, वडील आणि आजी. आणि सानिध्याने प्राप्त होणारी नाती गुरु, मित्र, मैत्रीण, शेजारी, हितचिंतक. आकृती पूर्ण करा. नात्यांमधील भेदाभेद. स्वकीय आणि परकीय. नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये. बघा, ही वैशिष्ट्ये. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचे. बघा मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा पेपर मिळणार आहे ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आणि त्याची उत्तरं आपल्याला या पद्धतीने लिहायची आहे. बघा, ही सर्व प्रश्नांची उत्तरं आपण प्रश्नपत्रिका पण पाहणारच आहोत. बघा, पुढचा प्रश्न. आ भागासाठी उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायची. बघा, उतारा या ठिकाणी दिलेला आहे. दुपार या पाठातला
आणि त्याची कृती बघा. पहिली आकृतीबंध पूर्ण करा. सकाळचे दृश्य, प्रसन्नतेने व आनंदाने भरलेले वातावरण. दुपारचे दृश्य, प्रखर तेजाने उजळलेला आसमंत. ब रिकाम्या जागा, सूर्याची धमकी, माझ्याकडे डोळे वटारून पाहिलेस तर जाळून टाकेन. त्या ठिकाणी लिहायचे. दुसरं, सूर्याचे प्रखर तेज, सर्व पृथ्वीला दिपवून टाकणे. पुढचा प्रश्न, कोणते लिहा. दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक, शेतकरी. धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी शेतकऱ्याची पत्नी. चौथं, गटात न बसणारा शब्द, डोंगर. पुढचा प्रश्न, सहसंबंध ओळखून चौकटी पूर्ण करा. दीप दिपवणे, तेज तेजाने. विसावा विसवणे, घाम घामाने. पुढचं, तुम्हाला या उतार्यावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये लिहा. बघा ती वैशिष्ट्ये पाहू आपण. हा प्रश्न आणि हे त्याचं उत्तर. स्क्रीनशॉट घ्यायचा. पुढचा प्रश्न, क भाग, पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. माणसाने घरांना कलात्मक आकार दिला. दुसरं, माणसाला दगडच देव वाटू लागल्याचे कारण दगडाने माणसाचे जीवन सुखाचे केल्यामुळे. ब हे उत्तर बरोबर आहे दोघांचं. अ हा अपठित उतारा दिलेला आहे अश्मयुगीत माणसाने आणि त्यावर आधारित आपण ह्या कृती सोडवत आहोत. पुढची कृती बघा. आकृती पूर्ण करा. अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू, भांडी कुंडी, औत, हत्यारे, दागदागिने. स्वमतासाठी प्रश्न, माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उत्तराच्या आधारे स्पष्ट करा. बघा आपण त्याचे उत्तर लिहू. स्वमताने याचं उत्तर लिहायचे. एक नमुना उत्तर मी तुम्हाला दाखवते. बघा या उत्तरामध्ये आपण त्याचं उत्तर सोडवायचं आहे. दगडालाच देव मानण्याचं कारण. पुढचा प्रश्न, चौथा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक. झोपडीतील सुखे आणि महालातील सुखे. ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे. दुसरे, झोपण्यासाठी मऊ बिछाणे. 2. देवाचे नाव नित्य गावे. 2. कंदील व शामदाने यांची रोषणाई. हा फरक लिहायचा आहे. महालात चोऱ्या होतात कारण तिजोऱ्यांमध्ये धन दौलत असते. झोपडीत चोऱ्या होत नाहीत कारण चोरण्या इतपत धन दौलत नसते. पुढचं कविता दिली बघा ही झोपडी. पुढची कृती, महालात जाण्यासाठी हा शब्द येतो मज्जाव. महालात चोऱ्या होऊ नयेत म्हणून लावले जातात पहारे. क. 4. तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तो प्रश्न आहे, धनदौलत साठवण्याचे साधन कोणते. 5. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या प्रश्नाचं उत्तर पाहू आपण.
याच्यातलं विचार सौंदर्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. त्यानंतर हे त्याचं अर्ध उत्तर स्क्रीनशॉट घ्या आणि पूर्ण करा. पुढचा प्रश्न ब भाग. मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती पूर्ण करा. धरीला पंढरीचा चोर ही कृती आपल्याला कविता आपल्याला दिलेली आहे आणि त्यावर आधारित या कवितेचं आपल्याला मुद्द्यांच्या आधारे वर्णन करायचं आहे. बघा हे मुद्दे. धरीला पंढरीचा चोर. आपल्याला जे मुद्दे विचारलेले आहेत त्यांची उत्तर आपण या पद्धतीने लिहायची आहेत आणि पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळवायचे. बघा शेवटचा मुद्दा. कविता न आवडण्याची कारणे किंवा आवडण्याची कारणे. धरीला पंढरीचा चोर. कवयित्री संत जनाबाई. कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व जवळीकता लाभावी म्हणून त्याला मनाच्या गाभाऱ्यात कोंडून ठेवणे. कवितेचा काव्यसंग्रह ग्रामगीता. कवितेतून व्यक्त होणारा विचार विठ्ठलाचा निरंतर सहवास. कविता आवडण्याची कारणे विठ्ठलाविषयीची आंतरिक ओढ. स्थूल वाचन. 2 कृती पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. 1 तुलना करा. भारतातील धुके आणि लंडनमधील धुके. भारतातील धुक्यात लिहायचे आहे मनाला सुखद संवेदना देते. 2 धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो. 3 सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते. लंडनमधील धुके. लंडनचे धुके आवरच आहे. वर्षाचे 10 दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते. 3 वर्षातून 1-2दा काळे धुके लंडनवर पसरते. हे झालं त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न. इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम लिहा. आपण त्याचं उत्तर पाहू. बघा हा प्रश्न आणि हे त्याचं उत्तर. स्क्रीनशॉट घ्यायचा. पुढचा प्रश्न आहे. हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे. बघा त्याच्यातच दिलेला आहे पुढचा प्रश्न. याचाही स्क्रीनशॉट घ्या आणि उत्तर कंप्लीट करा. विभाग 4 व्याकरण. 1 अलंकार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. याच्यातलं उपमेय आहे देव, उपमान आहे अमृत आणि अलंकार व्यतिरेक. ब भाग. पुढील ओळींमधील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण द्या. 2 शब्दांच्या जाती ओळखा. 3 रसविचार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार वीर रसाचं उदाहरण आहे. 2 असे अचानक ढग गडगडले आभाळाती हत्ती पडले अद्भुत रस. वाक्प्रचार. चुकीची जोडी ओळखा. 4थी जोडी चुकीची. कोलमडून पडणे मनाने ढासळणे. ब भाग. पुढील वाक्प्रचाराचा अचूक पर्याय लिहा. दंग असणे म्हणजे मग्न असणे. म्हणी पूर्ण करा. नाचता येईना अंगण वाकडे. भाषिक घटकावर आधारित कृती. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. स्वकीय परकीय. नाजूक भक्कम. ठळक पुसट. तारुण्य वार्धक्य. लेखन नियमानुसार शब्द लिहा. बघा अंडरलाईन करून दाखवलेले निर्विवाद आणि फलश्रुती. पुढचं. पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. यंत्र मानवाचा मेंदू गणिती असल्याने ते कोणालाही शोधून काढू शकतात.
यात गणिती हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे, तो आपण या पद्धतीने लिहायचा आहे आणि हे वाक्य जसंच्या तसं लिहिल्यास आपल्याला 1 गुण मिळणार आहे. पुढचं विरामचिन्हे वापरायची आहेत. दुपार म्हणजे त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे आणि उठा आराम बस या ठिकाणी अवतरण चिन्हामध्ये हे वाक्य लिहायचं आहे आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. तेवढं केलं की आपल्याला 1 गुण मिळेल. पुढचा प्रश्न पारिभाषिक शब्द. इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका आणि प्रोग्रॅम म्हणजे कार्यक्रम. आकार विल्ले लावायचे आहेत. आपली जी काही बाराखडी आहे त्या पद्धतीने पहिला शब्द अनाथ आहे, त्यानंतर दोर, नंतर रजनी आणि मग सुपीक. शेवटचा प्रश्न 5वा उपयोजित लेखनासाठी एक पत्रलेखन. एक सूचना फलक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आपण वाचून त्यावर आधारित 2 पत्र विचारले. दोघांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे. बघा पहिलं पत्र. शिबिराच्या आयोजकांना O पॉझिटिव्ह या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा. दुसरं रक्तदान करणाऱ्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. दोघांपैकी कोणतंही एक पत्र कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर जाहिरात लेखन. काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द टाकून आपण जाहिरात लिहायची. बघा मिसळ चटपटीत, रुचकर, स्वस्त आणि झणझणीत. कृती करायची कथालेखनासाठी. कथेची सुरुवात या ठिकाणी दिलेली आहे. प्रकाश आणि अनवरची कथा आपल्या पाठ्यपुस्तकातलीच, ती आपण या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. आपल्या मनाने ती कविता आपण पूर्ण केली तरी चालणार आहे. प्रकाश आणि अनवर हे अतिशय जवळचे मित्र असतात. अचानक अनवर हा गायब होतो. प्रकाशला खूप त्याची आठवण येते आणि नंतर खूप दिवसांनी त्याला ती चिठ्ठी सापडते आणि मग त्यानंतर त्याला ते खरं कारण कळतं आणि तो खूप दुःखी होतो. मग नंतर तो अनवरला भेटायला त्याच्या गावी जातो, त्याला भेटतो. पुढचं बातमी लेखन. अविचाराने ओढवला मृत्यू. सेल्फी काढतानाचा अपघात. तरुण गंभीर जखमी. ही बातमी आपल्याला पेपरला द्यायची, ती तयार करायची. पुढचं लेखन कौशल्य. जय जवान सैनिकावर आधारित निबंध आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. सीमेवरील जवानाचे मनोगत. पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते निबंधाच्या साहाय्याने कंप्लीट करायचे 5 गुणांसाठी. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची प्रथम सत्र परीक्षेची कृतीपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेली. ती आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी, कारण की ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची यासारख्या इतर विषयांची प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील. उद्या हिंदीची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. परवा इंग्लिशची होईल. कम्युनिटीमध्ये आपण टाईमटेबल दिलेले आहे, त्या पद्धतीने सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका वेळोवेळी आपल्याला उपलब्ध करून दिले जाते. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.